निवडणुकीनंतर आणि राज्यसभेची खासदार झाल्यानंतर मी प्रथमच पुरंदरमध्ये सासवडला येते। खरं तर मी यापूर्वीच यायला पाहिजे होतं, तरी सुद्धा आपल्या सर्वांचे लोकसभेमध्ये आपण भरभरून मला मतदान केल्याबद्दल सर्वांचे मी मनापासून आभार मानते। आणि आजचे सत्कार मूर्ती श्री दुर्गडे सर यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त भरभरून शुभेच्छा देते। त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनोकामना करते। त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पुऱ्या व्हाव्यात अशी देवाचरणी इच्छा प्रकट करते। या कार्यक्रमाला येताना मला विशेष आनंद होतो। तो दिगंबर दुर्गडे सर यांचा वाढदिवस आपण सासवड मधील आचार्य अत्रे सभागृहात साजरा करतोय। आचार्य अत्रे हे उत्तुंग आणि बहुआयामी व्यक्तिमत्व होतं हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे। थक्क होऊन जावं अशा अनेक क्षेत्रात आचार्य अत्रे यांनी आपला ठसा उमटवलेला आहे आणि दिगंबर दुर्गडे सर हे त्याच वाटेवर चालणारे बहुआयामी नेते आहेत। अप्रूप वाटावं असं त्यांचं अष्टावधानी व्यक्तिमत्व आहे। शिक्षण, राजकारण, समाजकारण, सहकार, साहित्य, कृषी अशा विविध क्षेत्रांमध्ये ते प्रचंड ताकदीने आणि चळवळीने योगदान देत आलेले आहे ते आपण सगळेजण जाणतोय। त्यांनी शिक्षण क्षेत्रातही प्राप्त केलेल्या पदव्यांची यादी खूपच मोठी आहे। प्रचंड अभ्यासातून मिळवलेलं हे ज्ञान समाजासाठी कामी लावत कामठेवाडीसारख्या एका छोट्या गावात जन्मून देखील त्यांनी आपल्या हुशारीवर विविध क्षेत्रांमध्ये अक्षरशः सगळं काबीज केलेले आहे। पुणे जिल्हा बँकेचे चेअरमन म्हणून त्यांचं काम अतिशय कौतुकास्पद आहे। मात्र त्याचबरोबर त्यांनी साहित्य शारदेची ही केलेली सेवा मला विशेष मोलाची वाटते आणि त्याची चुणूक आपण त्यांच्या भाषणात बघतो। मधून मधून त्यांचे शेर कायम आपल्याला ऐकायला मिळतात। ते अर्थशास्त्र आणि इतिहासाचे गोल्ड मेडलिस्ट आहेत, ज्याशिवाय डॉक्टरेटसह इतरही अनेक शैक्षणिक पदव्या त्यांनी प्राप्त केलेल्या आहेत। त्यांनी प्राप्त केलेले हे ज्ञान आपल्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी आणि समाजाच्या उद्धारासाठी त्यांनी नेहमीच कामी लावलेलं आहे। ते एक नेते आहेतच, शिवाय ते हळवे लेखकही आहेत, कवी आहेत, व्याख्याते तर आहेत हे आपल्या सर्वांना माहितच आहे। शिक्षण तज्ञ आहेत, जिल्हा परिषदेमध्ये त्यांनी उत्तम काम केलेलं आपण सगळ्यांना माहितच आहे। विविध संस्थांमध्ये मोलाचं योगदान देत राजकारणातील एक स्वच्छ, संवेदनशील आणि भलं व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आपल्या सगळ्यांनाच आहे। यांच्या भरेपणामधूनच त्यांनी केवळ राजकीय सभा गाजवल्या नाही, तर हजारो व्याख्यानांमधून लोकशिक्षणाचे महत्त्वपूर्ण कामही त्यांनी केलेलं आहे। अंधारातून प्रकाशाकडे नावाची एक एकांकिका त्यांनी लिहिलेली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। केवळ लिहून गप्प बसणारे हे लेखक नाहीत, तर समाजाला प्रकाशाकडे नेणारे कृतिशील कार्यकर्ते आहेत। आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, आपले लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांनी यांच्यावर दुसऱ्यांदा पुणे जिल्हा बँकेच्या चेअरमन पदाची जबाबदारी सोपवली। अजितदादांचा विश्वास त्यांनी आपल्या कार्यातून सार्थ ठरवला। पीडीसीसी प्रगतीचे नवे नवे टप्पे पार करत आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते म्हणूनही ते यशस्वीपणे आपली जबाबदारी नेहमीच पार पडत आलेले आहेत। त्यामुळे त्यांच्या या वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा आज इथे पार पाडत आहे। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपलं सारं आयुष्य महाराष्ट्राच्या विकासासाठी पणाला लावलेलं आपण सगळेजण पाहत आहोत। त्यांनी ज्या धाडसानं आजपर्यंत विविध निर्णय घेतले, त्यांनी ज्या पारखी नजरेने अनेक कार्यकर्ते घडवले, त्यांचे उदाहरण म्हणजे दुर्गडे सर। येत्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांच्या नेतृत्वाखाली दमदार कामगिरी करेलच याची खात्री आपल्या सर्वांनाच आहे। उपमुख्यमंत्री आणि दादांनी अर्थमंत्री म्हणून
महाराष्ट्राच्या प्रगतीचे, महाराष्ट्रातील जनतेच्या हिताचे जे अफाट निर्णय घेतले त्याचे महत्व आज गावोगाव मिळणाऱ्या प्रचंड प्रतिसादातून मला दिसत आहे. कारण मी गेल्या काही दिवसापासून ग्रामीण भागात महिलांना भेटण्याचे कार्यक्रम, पैठणीचे खेळ वगैरे ठेवलेले आहेत. महिलांचा एवढा प्रचंड प्रतिसाद आहे आणि त्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवल्याचा आणि त्या महिला प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर दादांचे आभार मानताना अक्षरशः मन गलबलून येतं. इतक्या ही योजना प्रभावी ठरलेली आहे. लाडकी बहीण योजनेमुळे तमाम महिला मोफत शिक्षणामुळे, तमाम तरुणी शेतीला देण्यात येणाऱ्या मोफत विजेमुळे, तसेच मागे त्याला शेततळे, सौर पंप अशा योजनांमुळे शेतकरी बंधू भगिनी, वयोश्री योजनेमुळे ज्येष्ठ नागरिक अवघ्या 1 रुपयामध्ये कृषी विमा, युवकांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार 6,000 पासून 10,000 पर्यंत दिली जाणारी मदत असे असंख्य महत्वाकांक्षी निर्णय अजितदादांनी घेतले गेले. अजितदादांनी एवढ्या ताकदीने, धाडसानं काम करणाऱ्या आपल्या पक्षाला लाभलेला आहे. ही आपल्या सर्वात मोठी जमेची बाजू आहे. त्यांच्या अशा निर्णयामुळे जनतेमध्ये प्रचंड आनंद, समाधान आहे. तो आनंद राष्ट्रवादीच्या पाठिंब्यासाठी, राष्ट्रवादीची शक्ती वाढवण्यासाठी उपयोगी ठरला पाहिजे. काम करणाऱ्या व्यक्तीचे बळ वाढले पाहिजे. ते बळ वाढण्याचा निर्धार आपण सगळ्यांनी मिळून आजच्या या निर्धार मेळाव्याच्या निमित्ताने करूयात. त्यासाठी एकजुटीने, ताकदीने इथून पुढे सर्वजण आपण काम करूयात असे आवाहन मी आपल्या सगळ्यांना करते.